नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी मिथुन राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार. मिथुन राशींच्या व्यक्तींना धावपळीचा महिना असं म्हणता येईल, कारण या महिन्यात सर्व आघाड्यांवर त्यांची धावपळ होणार असं दिसतं. म्हणजे टाइम मॅनेजमेंट त्यांना अतिशय काळजीपूर्वक करावी लागेल. नोकरी, उद्योग, स्वतःची कामं, स्वतःचं आरोग्य या सगळ्या बाबतीमध्ये सावधगिरी बाळगून धावपळ होणार असं दिसतं. तर ज्या कामांची आत्ता खरोखर गरज नाही आहे, ती कामं तुम्ही पुढे ढकललीत तरी चालेल असा माझा सल्ला आहे. कारण कामंही न संपणारी असतात. विशेषतः प्रपंचामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांनी तर मोठी लिस्टच बनवलेली असते. पण जी कामं ह्या महिन्यातनं पुढे ढकलली तरी चालतील अशी असतील तर ती मुद्दाम पुढे ढकला, कारण यामध्ये खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि सरतेशेवटी महिन्याच्या अखेरीस तुम्हाला समाधान नावाची गोष्ट मिळणार नाही. म्हणून अत्यावश्यक कामं जेवढी आहेत तेवढीच या महिन्यात करा. जास्त कामं स्वतःहून वाढवू नका, स्वतःवरची जबाबदाऱ्या वाढवू नका. कारण प्रपंचामध्ये सुद्धा लक्ष ठेवत असताना आणि नोकरी करत असताना दोन्ही आघाड्यांवर हे सांभाळणं खूप कठीण होतं. त्यामुळे मिथुन राशींच्या व्यक्तींनी अत्यावश्यक कामे तेवढीच करावीत, बाकी सर्व पुढे ढकला. या सर्व धावपळीमध्ये काय होतं, ओढाताण होते आणि त्या ओढाताणीमध्ये जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीकडे दुर्लक्ष होतं. उदाहरणार्थ, जर नोकरीत आपल्याला मोठी जबाबदारी असेल तर तिथे आपण कुठेतरी कमी पडता आणि त्याचं खापर आपल्या डोक्यावर फुटतं आणि ते आपल्याला निदर्शनास येतं की आपली चूक झालेली आहे म्हणून. तर हे आपण स्वतःहून ओळखा आणि आपण सगळ्या गोष्टी एकत्र करायला जाऊ नका, गोंधळ होईल. प्रकृतीवर ह्याचा काही परिणाम होणार नाही ही प्रथम काळजी घ्या, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी या महिन्यामध्ये अनेक गोष्टी एकदम करायला जाऊ नका, किंवा नेमका आढावा त्या कामाचा घेतल्याशिवाय समोरच्याला कमिटमेंट देऊ नका. कारण यापूर्वी सांगितलेल्या गोंधळामुळे तुम्ही वेळेच्या अभावी त्या वेळेत ते काम पूर्ण करू शकला नाहीत तर त्यामध्ये तुमचं नाव बदनाम होईल, तुम्ही केपेबल असून सुद्धा. म्हणून एकदा आढावा घेऊन कमिटमेंट द्या. लगेच प्रश्न विचारल्यावर लगेच कमिटमेंट देऊन मोकळे होऊ नका, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की जे उद्योगधंदा करणारे व्यक्ती आहेत, ज्यांना स्वतःचे लघुउद्योग आहेत, त्यांना कस्टमर आणि त्याचं समाधान हा एक मोठा विषय होणार आहे. कारण कस्टमर सतत कंप्लेंट करत राहणार आणि तुम्ही त्याला सतत उत्तर देणार किंवा सोल्युशन देत राहणार असं दिसतंय. त्यामुळे विश्वासात घेऊन त्यातलं मर्म समजावून सांगून आपली मेहनत तिकडे लावा, कारण समोरच्याचं समाधान होईल असं काही दिसत नाही. म्हणून उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्तींनी हे लक्षात ठेवा. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये पती पत्नीमध्ये थोडा विसंवाद दिसून येईल. म्हणजे काहीतरी कारणावरून वाद किंवा अबोला इथपर्यंत दिसून येत आहे. तर शांतपणाने ज्या गोष्टी होतील तेवढ्याच करा. ॲग्रेसिव्हली काही करायला जाऊ नका, कारण त्यांचा मुलांवर परिणाम होतो. मुलांमध्ये वाईट संदेश जातात, चुकीचे संदेश जातात. त्यामुळे शक्यतो वादविवाद टाळा, असाच सल्ला मी या महिन्यात मिथुन राशींच्या पतिपत्नींना देईन. शिक्षण क्षेत्रात जी मुलं आहेत त्यांना या महिन्यामध्ये प्रगतीचा काळ दिसून येतो. मित्रमैत्रिणी त्यांना या महिन्यात मदत करतील अभ्यास करण्यासाठी, किंवा काही परदेश गमनासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतील त्याबद्दल त्यांना अनुभवी सल्ला त्यांना आपापल्या मित्रमैत्रिणींकडून आणि ज्येष्ठांकडूनही मिळेल. या कार्यातले ज्येष्ठ व्यक्तींकडून मिळेल. तर असा मुलांना हा प्रगतिशील महिना आहे असं म्हणता येईल आणि त्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ उठवावा असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. तोंडी परीक्षेमध्ये मात्र विद्यार्थ्यांनी या महिन्यात थोडं सावध राहावं, कारण तोंडी परीक्षेमध्ये
थोडंसं त्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. लेखी परीक्षेत किंवा प्रॅक्टिकल्समध्ये ते चांगलं परफॉर्म करतील. तोंडी परीक्षेमध्ये थोडंसं मला काहीतरी गडबड आहे असं दिसून येतं. थोडी सावधगिरी बाळगावी विद्यार्थ्यांनी, हा सल्ला आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये उत्पन्न तुम्हाला योग्य ते आहे, पण त्याचा विनियोग कसा होतोय याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण गरज नसलेले काही खर्च झाल्यानंतर तुम्ही दुःख करण्यापेक्षा खरोखर आवश्यकतेनुसार जे आपल्याला कर्म प्राप्त आहे तेवढाच खर्च करा. उगाचच आवश्यक नसलेला खर्च करू नका. तो पुढे ढकलला तरी चालेल, असं माझं स्पष्ट मत आहे. हितशत्रू आणि गुप्तशत्रू यांच्यापासून आपण थोडं या महिन्यात सावध राहावं. कारण त्यांच्या कारवाया काही कारणाने हळूहळू चालूच राहतील या महिन्यात, असं मला दिसून येत आहे. तर जे आपले माहिती असलेले शत्रू आणि गुप्त शत्रू या दोन्हीपासून 4 हात लांब राहा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. मिथुन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात दररोज एकदा तरी विष्णू सहस्त्रनाम सकाळी आंघोळ झाल्यावर वाचावं. त्यामुळे त्यांना हा महिना सुखकर जाईल आणि हितावह जाईल, असा सल्ला या ठिकाणी देत आहे. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.